अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांचे नुकतेच निधन झाले। अकोले तालुक्याचे विकासात पिचड साहेबांचे मोठे योगदान राहिले आहे। अमृतसागर दूध संघाचे निर्मितीमध्ये पिचड साहेबांचे मोलाचे योगदान राहिले आहे। आज अमृतसागर दूध संघाची मासिक मीटिंग पार पडली। या मीटिंगमध्ये पिचड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड, रावसाहेब वागचौरे, आनंदराव वागचौरे, अप्पासाहेब आवारी, रामदास आंबरे, अरुण गायकर, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबूराव बेंडके, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, अश्विनी धुमाळ, सुलोचना आवटी, दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंडे व दादाभाऊ सावंत आदी संचालक उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अहिल्यानगर। अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गवासी मधुकरराव पिचड साहेब यांचं 6 डिसेंबर रोजी हृदय आजारानंतर नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये निधन झालं। त्यांच्या निधन झाल्यानंतर आमचे जे दूध संघाच्या वतीनं श्रद्धांजली सभा ठेवायची होती, पण दरम्यानच्या काळात संचालक मंडळाची मीटिंग नसल्यामुळं आज मीटिंगमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पिचड साहेबांचं हे अकोले तालुक्याचेच भाग्यविधाते नव्हते, तर महाराष्ट्राचे भाग्यविधाते होते। ते राज्याचे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम केलेले। राज्याचं आदिवासी विकास खातं प्रदीर्घ काळ त्यांनी सांभाळलं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट प्रथम त्यांनी निर्माण केलं आणि आदिवासी जनतेच्या विकासाला स्वतंत्र बजेट निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चालना मिळाली। अकोले तालुक्याच्या वेगवेगळ्या कामांमध्ये, अकोले तालुक्याच्या उभारणीमध्येच अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची उभारणी असेल, अमृतसागर दूध संघाची उभारणी असेल, अकोले तालुका खरेदी विक्री संघ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या सगळ्या संस्थांमध्ये त्यांचं उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र असेल तर पिचड साहेब असतील। अकोले तालुक्यात जलसिंचनाचं काम मुळा, आडळा, प्रवरा या तीनही विभागात मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचं काम केलं। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यानंतर अकोले तालुक्याचा जलसिंचनामध्ये 2रा नंबर लागेल आणि त्याचं 100% श्रेय पिचड साहेबांना। अकोले तालुक्यातील रस्ते असतील, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याही पूर्वी तालुक्याचं लोकप्रतिनिधी ज्या लोकप्रतिनिधींनी केलं, पण खऱ्या अर्थानं तालुक्याच्या विकासाला त्यांच्या 35 वर्षाच्या आमदारकीच्या आणि त्याही काळात त्यांना ज्या वेळेला मंत्रिपद मिळाले त्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष राहिले, राज्याचे मंत्री राहिले आणि ह्या सर्व काळात त्यांनी तालुक्यासाठी जेवढ्या प्रमाणात योगदान देता येईल तेवढं योगदान त्यांनी तालुक्यासाठी दिलं। म्हणून हा तालुका त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहील अशी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो। आदरणीय पिचड साहेबांच्या आजच्या या अमृतसागर दूध संघाच्या वार्षिक मीटिंगमध्ये श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला। साधारण 6/12/24ला साहेबांचं दुःखद असं निधन झालं। ती बातमी समजतात संपूर्ण तालुक्यावर अक्षरशः सोकळा पसरली। साहेबांचं योगदान सर्व क्षेत्रामध्ये आहे। अगस्ती साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये, दूध संघाच्या निर्मितीमध्ये, कॉलेजच्या स्थापनेमध्ये आणि अकोले तालुक्यामध्ये असलेले सर्व धरणं असतील, पिंपळगाव खांड असेल, निळवंडा असेल, आंबीत असेल, या सर्व कामांमध्ये साहेबांचं अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान आहे आणि निश्चितपणे हे योगदान साहेबांचं तालुका कधीही विसरणार नाही।